येस ऑल सेट. माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट टॉपिक. मी नेहमी SWP वर बरेच रील्स करत असतो आणि मला पाहिजे असतं जास्तीत जास्त लोकांनी म्युच्युअल फंड्समध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट करायचे. प्रचंड लोकांशी बोलतो. प्रचंड लोक अजूनही म्युच्युअल फंड्समध्ये यायला घाबरतात. अटॅच होत नाही. परफेक्ट. माझा आवाज येतोय क्लिअर एकदम सगळ्यांना? ओके. माझा समोरचा जो डिस्प्ले मोबाईल होता तो ऍडजस्ट होत नव्हता, आता तो ऍडजस्ट झालाय. ग्रेट. गेल्या आठवड्याभरात एवढ्या लोकांशी बोलत होतो. 2 महिन्यापूर्वी मार्केट खाली होतं म्हणून लोक इन्व्हेस्ट करायला घाबरत होते. आता थोडं मार्केट वर गेलंय म्हणून लोक इन्व्हेस्ट करायला घाबरत आहेत. मार्केट वर जाणारे, मार्केट खाली येणारे हा मार्केटचा गुणधर्म आहे. आपल्याकडे पैसे आहेत तर आपण म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करायचे विथ अ व्ह्यू ऑफ 5 इयर्स. ओके. ऑलमोस्ट 200 लोक आहेत. मला सांगू शकता कुठून कुठून तुम्ही लाईव्ह आहात आता? इंडियातनं असाल तर नाशिक, मुंबई, पुणे असल्या. इंडियाच्या बाहेर असाल US, कॅनडा, UK असल्या. म्हणजे मलाही कळेल कुठून कुठून लोक जॉईन होतात. मी आता एक थोडासा रिजन स्पेसिफिक वेबिनार्स पण घेणार आहे वीकेंड्सना, जेणेकरून अजून मी तुम्हाला क्लॅरिटी देऊ शकेन की मी काय ऑफर करतो आणि माझी ॲडवायझरी आमच्या थ्रू कसं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. ऑलमोस्ट 200 लोक आता लाईव्ह आहेत. व्हेरी गुड. 212 लोक आहेत. ग्रेट ग्रेट ग्रेट. मला दिसत नाहीये का काय कळत नाहीये. ओके. एक मिनिट. प्रॉब्लेम झालाय. ओ साऊथ आफ्रिका, क्या बात आहे विजया. ओके. मला फक्त साऊथ आफ्रिका एवढीच कमेंट दिसली, त्याच्यापुढे मला कमेंटच नाही दिसली. एक गुजरात. ओहो ग्रेट. 224 पीपल इन द हाऊस. ग्रेट ग्रेट. बरेच लोकांना SWP करायची असेल, कळत नाही SWP का करायची. मी आज काही डाऊट्स तुमचे क्लिअर करणार. इट इज अ 1 hour मास्टर क्लास. मी जेवढे एफर्ट्स टाकतो मला पण पाहिजे तुम्ही पण तेवढेच एफर्ट्स टाका. पुढचा 1 तास तुम्ही पेन, पेन्सिल आणि नोटबुक घेऊन बसा. थोडं डिस्ट्रॅक्शन्स बाजूला ठेवा. ट्रस्ट मी, या 1 तासाच्या सेमिनारवर SWP बद्दलचे जेवढे काही डाऊट्स आहेत ना ते तुमचे मी सॉल्व्ह करून टाकेन. कॉम्प्रिहेन्सिव्हली डिझाईन केलेला हा 1 तासाचा सेमिनार आहे. ओ झांझिबार, ईस्ट आफ्रिका, पुणे, मुंबई. काय मला कळत नाही. सगळे कमेंट सेक्शन स्टॉप होऊन जातात. आय डोंट नो काय रिझन आहे. मला सगळ्यांचे कमेंट्स नीट दिसतच नाहीत. ओके. दिसत आहेत. ब्राझील, क्या बात आहे. पुणे, 1 नंबर. गेल्या काही आठवड्यामध्ये UAE मधनं खूप लोकांचे कॉल्स येत आहेत. खूप लोक SIPs करतायत. मोठमोठ्या SIPs करतायत. आय एम व्हेरी हॅपी की लोकांना आता इम्पॉर्टन्स कळायला लागलाय म्युच्युअल फंड्सचा. माझ्या रील्स मार्फत मी आता YouTube व्हिडिओज पण टाकतो, तर तुम्ही तिथे जाऊन पण लॉंग फॉर्म व्हिडिओज बघू शकता. मी इन्स्टा लाईव्ह हे इंस्टाग्रामवर पण पोस्ट करतो, मी यूट्यूबवर पण पोस्ट करतो. तुम्ही नंतर जाऊन सेशन्स बघू शकता. 1 hourचे हे इन्फॉर्मेटिव्ह सेशन्स. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू टू अंडरस्टँड की मी जेवढा एफर्ट घेतोय ते एफर्ट तुमच्यासाठी घेतोय. इट इज फ्री ऑफ कॉस्ट. मला तुम्ही त्याच्या बदल्यात काय देऊ शकता? तुमचा 1 तास. या 1 तासात ट्रस्ट मी तुमचे जेवढे काही डाऊट्स आहेत ते डाऊट्स सगळे सॉल्व्ह होतील. सो व्हॉट इज SWP? पहिले SWP म्युच्युअल फंड चालू करण्याच्या आधी काही गाईडलाईन सेट करूया. म्युच्युअल फंड्समध्ये मिनिमम हॉरायझन इज 5 इयर्स. 5 वर्षाच्या खाली तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर डोंट एव्हर इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड्स. आय विल नॉट पॅनिक इफ रिटर्न्स इन द फर्स्ट 3-4 इयर्स इज 0. खूप इम्पॉर्टंट आहे. हा रूल नंबर 1 आणि हा रूल नंबर 2 हा
हा जरी तुम्ही 2 पाळलात तरी लाईफमध्ये मेजॉरिटी तुमचं काम झालंय. वी आर नॉट हिअर टू टाइम द मार्केट्स. मार्केट वर आहे, मार्केट खाली आहे, आपलं काही देणं घेणं नाहीये. ऍसेट अलोकेशन इम्पॉर्टंट आहे. 5-7 वर्षांनी पैसे बनतात. यू हॅव टू बी व्हेरी पीसफुल. एका चांगला ऍडवायझर थ्रू, एका चांगल्या डिस्ट्रीब्युटर थ्रू इन्व्हेस्टमेंट करा. वी आर नॉट हिअर टू चेस रिटर्न्स. लास्ट 1-1.5 महिन्यात माझ्याकडनं 2 क्लायंट्स निघून गेले. त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्या पोर्टफोलिओमध्ये मला 12% रिटर्न्स मिळत आहेत, मला सर 15% रिटर्न्स मिळाले पाहिजेत, 18% रिटर्न्स मिळाले पाहिजेत. मी त्यांना म्हणलं राम राम, राहुल कुलकर्णी इज नॉट हिअर टू चेस रिटर्न्स. राहुल कुलकर्णी जो पोर्टफोलिओ देतो, राहुल कुलकर्णीच्या ऍडवाइसने जे लोक इन्व्हेस्ट करतात, ट्रस्ट मी जनरेशनल वेल्थ करतात. इमॅजिन करा एक माझ्यासारखा व्यक्ती ज्याने हजारो लोकांचे पोर्टफोलिओज बनवलेत, हजारो लोकांना वेल्थ निर्माण करून दिलेली आहे. त्या कन्व्हिक्शनने मी तुम्हाला सांगतो, त्या कॉन्फिडन्सने मी सांगतो की व्हॉट इज राईट फॉर यू अँड व्हॉट इज नॉट राईट फॉर यू. जर मी रिटर्न्सच चेस करणार, सर मला ना 15% मिळाले पाहिजेत, मला 18% मिळाले पाहिजेत, माझ्या मित्राला सर हे फंड्स दिले तुम्ही, मला का हे फंड्स दिले, असं जर करत बसलात तर कधीही आयुष्यात प्रगती करू शकणार. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव वन फोकस इन लाईफ. ओके, मी कमेंट सेक्शन ऑफ करतो म्हणजे तुम्हाला डिस्टर्बन्स नाही होणार. डिस्क्लेमर व्हेरी इम्पॉर्टंट. मी कधीही फंडचं नाव घेतलं तर इट इज नॉट अन इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस. मी ट्राय करतो की कुठल्याही माझ्या इंस्टाग्राम रीलमध्ये किंवा इंस्टाग्राम लाईव्हमध्ये मी कुठल्याही फंडचं नाव घेणार नाहीये. पण चुकून मी काही एक्झाम्पल घेताना कुठल्या फंडचं नाव घेतलं, एएमसीचं नाव घेतलं, डू नॉट कन्सिडर इट ॲज अन इन्व्हेस्टमेंट ॲडवाइस. माझी विनंती आहे तुम्हाला, ऑलवेज कन्सल्ट युअर फायनान्शियल ॲडवायझर और म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर बिफोर इन्व्हेस्टिंग. ओके, आपण काय काय शिकणार आहोत ते आज बघूया. व्हेरी एक्साइटिंग सेशन. ट्रस्ट मी, 1 तास फुल डेडिकेशनने मला द्या, तुमचा पूर्ण कॉन्सेप्ट समजून टाकेन. मी काही लाईव्ह एक्झाम्पल्स पण टाकलेले आहेत. सो व्हॉट इज अन SWP आपण पहिले शिकणार आहोत. हाऊ टू कॅल्क्युलेट द आयडियल मंथली पेन्शन, किती आयडियल मंथली पेन्शन घेतलं पाहिजे. SWP बेटर आहे की रेंटल इन्कम बेटर आहे हे आपण बघणार आहोत. शुड आय स्टार्ट माय SWP इमिजिएटली. बरेच लोकांना असं वाटतं की मी 1 वर्ष थांबतो, मी 12 महिन्यांनी घेतो किंवा मी 2 वर्षांनी थांबतो. तर आयडियल काय, SWP इमिजिएटली घेतली पाहिजे. व्हॉट हॅपन्स टू माय कॅपिटल इफ द मार्केट गोज डाऊन ड्युरिंग SWP, सॉरी ड्युरिंग SWP नाही, ड्युरिंग टर्मॉइल पिरियड असं पाहिजे होतं. मार्केट ज्या खाली जातं, बरेच लोकांना भीती असते की सर तुम्ही आमच्या युनिट्स मधनच आम्हाला पैसे देता, तर मग मार्केट खाली गेलं तर माझे पैसे शून्य झाले तर, असं बरेच लोकांना वाटतं, हो की नाही. बरेच लोकांना वाटतं असं की पैसे शून्य झाले तर काय, व्हॉट इफ मार्केट कम्स डाऊन, उद्या मार्केट 50% पडलं तर माझे पैसे 0 झाले तर कोण मसं मंथली इन्कम देणार. मी लाईव्ह एक्झाम्पलने तुम्हाला सांगणार आहे की कसं मार्केट खाली जातं, कसं मार्केट वर येतं. इररेस्पेक्टिव्ह ऑफ दॅट तुम्हाला मंथली पेन्शन येतच राहतं. व्हॉट इफ माय प्रिन्सिपल अमाऊंट रिड्युसेस टू 0. खूप लोक म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करत नाहीत कारण त्यांना असं वाटतं की माझी प्रिन्सिपल 0 होऊ शकते. हाऊ इज SWP इन्कम टॅक्स्ड. लाईव्ह एक्झाम्पल घेणार आहे मी. लाईव्ह एक्झाम्पल घेणार आहे की म्युच्युअल फंड्स मधनं SWP घेतल्यावर मंथली इन्कम जे येतं त्या मंथली इन्कम मध्ये तुम्हाला टॅक्स कसा लागतो. एक एक गोष्ट घेऊया, एक एक गोष्ट सॉल्व्ह करत जाऊया. व्हॉट इज SWP. SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. या प्लॅन मार्फत तुम्ही महिन्याला मंथली पेन्शन घेऊ शकता. कोणी घेतलं पाहिजेत, जे रिटायर्ड लोक आहेत, ज्यांचं घर खर्चासाठी ज्यांना पैसे लागतात त्यांनी घेतलं पाहिजे. दुसरं, असे इंडिव्हिज्युअल्स की ज्यांना एक्सपेन्सेस कव्हर करण्यासाठी पैसे हवेत त्यांनी घेतलं पाहिजे. जस्ट बिकॉज म्युच्युअल फंड पेन्शन देतो म्हणून लोक पेन्शन घेतात, दॅट इज अ व्हेरी रॉंग थिंग. का रॉंग थिंग हे मी तुम्हाला सांगतो. लेट्स अज्युम मी 50 लाख रुपये गुंतवलेत.
ऑप्शन 1 मी 35,000 रुपये मंथली पेन्शन घेतोय. पेन्शन घेतोय किंवा SWP घेतोय, जे काही आहे. मी 10 इयर्स, आता हे जे 35,000 आहे हे मी माझ्या एक्सपेन्सेस साठी यूज करतोय. मी समजा 10 इयर्स इन्व्हेस्टेड राहिलो, मला 12% CAGR जर समजा मिळाला तर माझे 50 लाखाचे साधारण 70 ते 75 लाख रुपये होतात. मला सांगायचं काय ते पण मी तुम्हाला सांगतो. मी दुसरा ऑप्शन लिहून घेतो. दुसरं, मी SWP नाही घेते, नो SWP. मी 10 इयर्स इन्व्हेस्टेड राहिलो, मला 12% रिटर्न्स मिळाले तर 50 लाखाचे होतात 1.5 crores. आता मी जसं मगाशी बोललो की कोणी घेतलं पाहिजे, ज्या लोकांचं घर 35,000वर डिपेंडंट आहे त्या लोकांनी SWP घेतली पाहिजे. कोणी SWP घेतली नाही पाहिजे. समजा माझ्यासारखी व्यक्ती आहे, लेट्स अज्यूम माझं एज 36 आहे, माझ्याकडे 50 लाख रुपये साठलेले आहेत आणि माझे 50 लाख FD मध्ये. मी राहुल कुलकर्णीचा रील बघितला की SWP मधनं महिन्याला पेन्शन येतं. मी 50 लाख रुपये राहुलने सांगितलेल्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट केले. आता माझा इन्कम तर चालू आहे, 35,000 आले नाही आले मला काही फरक पडत नाहीये, तर मी SWP घेणार नाहीये. मी SWP कधी घेईन, ज्या वेळेला 36 इयर्सच्या पुढे 10 इयर्स नंतर ज्या वेळेला 1.5 करोड होतील, म्हणजे माझं वय ज्याला 46 असेल त्याला 1.5 करोड मधनं लागले तर मी SWP घेणार आहे. एक लक्षात घ्या, ज्या वेळेला मी SWP घेतो तेव्हा 10 इयर्स नंतर माझे 70 lakhs होतात, पण ज्या वेळेला मी SWP घेत नाही तेव्हा माझे 1.5 crores होतात. जर मी SWP चुकून घेतलं जस्ट टू एन्जॉय मनी तर ते 35,000 रुपये माझ्या बँकेत नुसते पडून राहतील 3%ने, किंवा ते पैसे मी एक्सपेन्स करून टाकीन आणि मला 10 वर्षाने 70 ते 75 लाखाचा लॉस होईल. एव्हरीवन विथ मी. खूप इम्पॉर्टंट आहे अंडरस्टँड करणं की SWP कधी घेतली पाहिजे. आज घेतली पाहिजे, 5 वर्षांनी घेतली पाहिजे का 10 वर्षांनी घेतली पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. व्हेरी गुड. सगळ्यांना कळलंय? पहिले मी काय सांगितलेलं, व्हॉट इज SWP. कोणी घेतली पाहिजे तर रिटायर्ड लोकांनी घेतली पाहिजे किंवा इंडिव्हिज्युअल्स. असे मी काही इंडिव्हिज्युअल्स बघितलेत की ज्यांच्या एकदम इन्कम मध्ये ड्रॉप झाली आहे. 2 महिन्यापूर्वी माझ्याकडे एक लाईव्ह एक्झाम्पल घेऊ. माझ्याकडे एक व्यक्ती आलेली ज्याने 30 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, महिन्याला 21,000 रुपये SWP घेतोय, वय वर्ष 31. आता ह्याने काय SWP घेतो, त्याचं 1 लाख रुपये महिन्याला इन्कम होतं, बिझनेस इन्कम होतं. बिझनेस ड्रॉप झाल्यामुळे हे इन्कम झालं 60,000 रुपये. आता 40,000 रुपये कुठून आणायचे हा डेफिसिट होता. मग 40,000 कुठून आणायचा प्रश्न होता. त्यातले 21,000 रुपये आता SWP येतात. तो म्हणतो 20,000 रुपये पुढे मागे ऍडजस्ट होतील, आय एम नॉट वरीड. सो 31व्या वर्षी पण घेतलंय, पण त्याला पैशाची गरज होती म्हणून त्याने घेतलंय. गरज नसती तर मी त्याला सांगितलं असतं नको घेऊ, पण त्याला गरज आहे. आपलेच पैसे आपल्याला उपभोगण्यासाठी 100% इन्व्हेस्ट केले पाहिजे. दिस इज कॉल्ड गुड कॅश फ्लो मॅनेजमेंट. मी तुम्हाला सांगतो 2 महिने झाले आय गेस तो पैसे घेतोय. जेव्हा ते SWP अमाऊंट बँकेत येते त्याचा मला मेसेज येतो, राहुल खूप बरं वाटलं पैसे आले. कारण तो स्ट्रेसमध्ये होता. आमच्या 1-on-1 कन्सल्टेशन झालं माझ्या टीम बरोबर. टीमने त्याला सुचवलं, माझ्याबरोबर त्याचा एक कॉल झाला. तो मला लाईफ खूप सटल झाली. आता स्ट्रेसमध्ये होता. 40,000 मधले 20,000 येत आहेत, 20-22,000. आय एम हॅपी. दिस इज कॉल्ड गुड फायनान्शियल प्लॅनिंग. हे तुम्हाला अंडरस्टँड करणं खूप इम्पॉर्टंट आहे. एव्हरीवन विथ मी. ऑलमोस्ट 400 लोक झालेली आहेत. व्हेरी गुड. ओके, आता आपण एक एक गोष्ट घेऊया. सो व्हॉट इज द आयडियल SWP अमाऊंट. बरेच लोकांना हा प्रश्न पडतो की समजा मी 50 लाख रुपये गुंतवले तर मी 35,000 घेतले पाहिजेत, मी 40,000 घेतले पाहिजेत का मी 50,000 घेतले पाहिजेत. ओके, आता जेव्हा तुम्ही 35,000 रुपये महिन्याला घेता मंथली इन्कम, तर तुम्ही 8.5% साधारण विड्रॉ करता. अरे बापरे, इकडे अमाऊंट
ओके, नो वरीज, काय होत नाही. 8.5% विड्रॉ करता 8.4%. समजा एक्सपेक्टेड सीएजीआर जर आपण 12% पकडला तर मी हे विड्रॉ करून पण माझे 50 लाखाचे साधारण 77 लॅक्स होतात. ओके, दिस इज जस्ट अ कॅल्क्युलेशन टू लेट यू नो की काय बरोबर आहे काय चूक आहे. 50 लाखावर मी 40,000 रुपये घेतले तर 9.5% माझी वर्षाला विड्रॉल होते. माझे होतात 66 लॅक्स आफ्टर 10 इयर्स. 50 लाखाचे होतात 66 लाख. आता 50 लाखावर 50,000 रुपये समजा मी विड्रॉ केले तर माझे 10 वर्षांनी होतात 44 लॅक्स. मी एक गोष्ट सगळ्यांना सांगतो, इट इज ऑलवेज ऍडवायजेबल की मॅक्झिमम तुम्ही 35,000च SWP घ्या. 8.4% विड्रॉल ही चांगली विड्रॉल आहे. 8.4% वर विड्रॉ करू नका. आता असे माझ्याकडे बरेच क्लायंट्स माझ्याकडे आले ज्यांना मी 50 लाखाला 40,000 45,000 पण विड्रॉल दिलेली आहे. ओके, आपण सो मी मगाशी काय बोललो, 50 लाख तुम्ही विड्रॉ केले, 50 लाख इन्व्हेस्ट केले तर मॅक्झिमम तुम्ही विड्रॉ करा 35,000 पर मंथ. जेणेकरून 10 वर्षात कॅपिटल समजा 12% ग्रो झाली तर 50 लाखाचे अंदाजे 77 ते 80 लाख रुपये होतील. ओके, ही आयडियल गोष्ट आहे. पण बरेच लोक असे असतात की जे 50 लाख गुंतवतात, त्यांचं वय असतं 70. त्यांचं म्हणणं असतं की मला राहुल आज 45 ते 50,000 हवेत. मला 10 वर्षांनी कॅपिटल 50 लाख झाली का 60 लाख झाली का 80 लाख मला काही गरज नाहीये. मला आज किती पैसे हवेत ते माझं इम्पॉर्टंट आहे. अशा लोकांनी 40,000 to 50,000 तुम्ही घेऊ शकता, प्रॉब्लेम काही नाही. पण या गोष्टीमध्ये लक्षात ठेवायचे, तुमची प्रिन्सिपल अमाऊंट ही 10 वर्षांनी 40-45 लाख पण होऊ शकते. ज्या वेळेला तुम्ही 50 लाख इन्व्हेस्ट करताय, 35,000 तुम्ही विड्रॉ करताय, इट इज अ व्हेरी आयडियल अमाऊंट. 77 to 80 लॅक्स होण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे. कारण कुठलाही म्युच्युअल फंड साधारण 12 ते 13% रिटर्न देतो ओव्हर अ पिरियड ऑफ 10 इयर्स. आता 12 ते 13% समजा कुठल्याही म्युच्युअल फंडने समजा 12% रिटर्न्स दिले आणि आपण त्यातले 8.5% दर वर्षाला विड्रॉ केले तर जे उरलेले 3.5% आहेत त्याने तुमची कॅपिटल ॲप्रिसिएशन होते. जे आता आपण बघितलं ते 50 लाखाचे झाले 77 लाख. एव्हरीवन विथ मी. थांबा, मी जरा कमेंट सेक्शन ऑन करतो म्हणजे मला कळेल तुम्हाला कळतंय की नाही. ऑलमोस्ट 450 लोक आहेत. सगळ्यांना कळतंय? कमेंट सेक्शन मध्ये येस लिहून पाठवा म्हणजे मला कळेल की तुम्हाला मी काय सांगतोय ते कळतंय, एक्साइटिंग वाटतंय. मी एकदम सिम्प्लिफाय करून सांगणार आहे. मला पाहिजे या भारतामधला प्रत्येक नागरिक एकदम फार्मर लेवलचा असू दे, एकदम गावातला असू दे, त्याला पण ही गोष्ट कळली पाहिजे. एवढी मला सिंपल करून टाकायची आहे. परफेक्ट, थँक्यू व्हेरी मच. ग्रेट. ओके, मी काही लाईव्ह एक्झाम्पल्स पण घेईन. ओके, मी कमेंट सेक्शन परत ऑफ करतो म्हणजे डिस्टर्बन्स नाही राहणार जास्त. ओके, परफेक्ट. जसं मी तुम्हाला बोललो की व्हॉट इज द आयडियल, हाऊ टू कॅल्क्युलेट द आयडियल पेन्शन. तर जर पेन्शन घ्यायचं असेल तर 0.7% विड्रॉ करायला पाहिजे. म्हणजे 1 लाख तुम्ही इन्व्हेस्ट केले तर 700 रुपये, 10 लाख केले तर 7,000 रुपये, 50 लाख केले तर 35,000 रुपये. सिंपल, इट इज ॲज सिंपल एज दॅट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. SWP वर्सेस रेंटल इन्कम लास्टला घेऊ. शुड आय स्टार्ट माय SWP इमिजिएटली और वेट फॉर एन इयर. आता मी एक तुम्हाला एक्झाम्पल घेऊन दाखवणार आहे लाईव्ह. हे सगळे क्वेश्चन्स माझ्या एका क्लायंटचं मी पोर्टफोलिओ ओपन करणार आहे. क्लायंटचं नाव नाही आहे त्याच्यात, तर क्लायंटचा पोर्टफोलिओ दाखवणार आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कन्व्हिक्शन येईल. सी काय होतं की ज्याला डेटा आपण जेव्हा लाईव्ह बघतो तेव्हा तुम्हाला खूप मजा येईल. ओके, आपण एक पूर्ण लाईव्ह एक्झाम्पल बघणार आहे.
की शुड आय स्टार्ट माय SWP इमिजिएटली और वेट फॉर एन इयर. तुम्ही बघू शकता. ओके, आपण पुढे जाऊ आणि मग बॅक कॅल्क्युलेशन करू. ओके, एका क्लायंटने 80 लाख रुपये गुंतवलेले, 80 lakhs invested in 23-24. 80 लाख रुपये गुंतवले. हा लाईव्ह लेजर रिपोर्ट आहे. 80 लाख रुपये गुंतवल्यानंतर दर महिन्याला 50,000 रुपये SWP घेतोय. ओके, आता तो कधीपासून घेतोय, का घेतोय हे आपण डिस्कस करूया. पहिले पोर्टफोलिओ नीट बघून घ्या. 80 लाख रुपये गुंतवलेले 2023-24 ला. पहिल्या महिन्यापासून 50,000 रुपये विड्रॉ करतोय. पहिल्या वर्षी त्याने 5.5 लाख विड्रॉ केले, दुसऱ्या वर्षी 6 लाख विड्रॉ केले. आता हा तिसरं वर्ष चालू आहे ज्याला 1.5 लाख रुपये विड्रॉ केले. आपण आता बघूया 80 लाख रुपये गुंतवलेत, आतापर्यंत 13 लाख रिडम्पशन झालेत, म्हणजे 13 लाख त्याच्या अकाउंटला गेलेत ऍज मंथली पेन्शन. तरी पण त्याची करंट व्हॅल्यू आता आहे 1.05 crores. मी परत रिपीट करतो. 80 लाख रुपये गुंतवलेत, 13 लाख रुपये आतापर्यंत मंथली पेन्शनच्या स्वरूपात घरी गेलेत पैसे, आणि तरी पण 80 लाखाची आज किंमत आहे 1.05 crores. हे साधारण 2023-24 आय गेस 2-2.5 वर्ष झालेत. आता आपण ह्या पोर्टफोलिओमध्ये एक्झॅक्टली काय काय केलंय हे सगळं लाईव्ह बघणार आहोत. एव्हरीवन विथ मी, सगळ्यांना कळतंय. आय एम मेकिंग इट व्हेरी इंटरेस्टिंग. जेव्हा लाईव्ह पोर्टफोलिओ आपण डायसेक्ट करतो ना, त्याला खूप मजा येते. ओके, क्लायंटचं सिंपल म्हणणं होतं. ओके, आपण हे फरक नाही पडणार बट स्टील. ओके, क्लायंटचं सिंपल म्हणणं होतं, मी 80 लाख रुपये गुंतवतोय, मला नेक्स्ट महिन्यापासून SWP हवी आहे. फ्रॉम द नेक्स्ट मंथ इटसेल्फ SWP हवी आहे. एका फंडमध्ये 10 लाख रुपये गुंतवलेत. कधी? 5 एप्रिल 2023 ला. हे लाईव्ह अकाउंट स्टेटमेंटचा मी स्क्रीनशॉट काढलाय. नेक्स्ट महिन्यापासून 15/5/2023 पासून तुम्ही बघू शकता की 7,000 रुपये विड्रॉ होतीये. मी परत रिपीट करतो. क्लायंटने 80 लाख रुपये गुंतवलेत. एका फंडचा मी डेटा काढलाय. 10 लाख रुपये गुंतवलेल्या फंडचा मी अकाउंट स्टेटमेंटचा स्क्रीनशॉट काढलाय. 5 एप्रिल 2023 ला त्यांनी 10 लाख रुपये गुंतवले. फ्रॉम द नेक्स्ट मंथ इटसेल्फ 7,000 रुपये विड्रॉ करायला सुरुवात केली. आता $10 लाख रुपये गुंतवलेले एका फंडमध्ये 7,000 रुपये नेक्स्ट मंथ पासून घ्यायला सुरुवात केली. आता याच्यात 2 प्रोबॅबिलिटीज आहेत. काही क्लायंट्स म्हणतील की मला फर्स्ट इयर नंतर चालेल, माझ्याकडे 12 मंथचा प्रोव्हिजन आहे. प्रोव्हिजन म्हणजे काय? 12 महिन्यासाठी माझ्याकडे पैसे आहेत, तर मी 12 महिन्यासाठी मला नकोय, 1 वर्षानंतर कम्प्लिटली फाईन. दुसरा क्लायंट म्हणतोय माझ्याकडे काही प्रोव्हिजन नाहीये, नो प्रोव्हिजन, मला फर्स्ट मंथ ऑनवर्ड्स SWP हवी आहे. फर्स्ट मंथ ऑनवर्ड्स मला SWP हवी आहे. बोथ आर ओके. पहिल्या याच्यात ज्या वेळेला मी 50,000 रुपये टोटल विड्रॉ करतो त्यावेळेला 1% एक्झिट लोड लागतो. म्हणजे 500 रुपये दर महिन्याला एक्झिट लोड लागेल इंटू 12 महिने म्हणजे 6,000 रुपये. सॉरी, फर्स्ट इयर नाही, सेकंड क्लायंटच्या लागेल. फर्स्ट याला नाही लागणार, सेकंड याला लागेल. कारण फर्स्ट या क्लायंटला लागेल, कारण तो लगेच इन्व्हेस्ट केल्यानंतर पैसे काढतोय. जेव्हा फर्स्ट इयर थांबतो त्यावेळेला 1 इयर नंतर काढलं तर तुम्हाला एक्झिट लोड लागत नाही.
काही लोक म्हणतात मला पैसे आत्ताच हवेत. आय एम कम्प्लिटली फाईन. जसं मी तुम्हाला सांगितलं, या क्लायंटने 80 लाख रुपये गुंतवले, नेक्स्ट मंथ ऑनवर्ड्स 50,000 रुपये SWP घेतली, तरी आज व्हॅल्युएशन आफ्टर एक्झिट लोड त्याचं व्हॅल्युएशन 1.05 crores आहे. मित्रांनो, एक नेहमी लक्षात ठेवायचं आहे की ज्या वेळेला आपण म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवतो, आपली नीड काय, आपला गोल काय, हे माहिती असणं इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. जस्ट बिकॉज कोणी तुम्हाला सांगितलंय, तुम्ही पेपरमध्ये वाचलंय, रील बघितलंय, जे काही आहे की 1 वर्षाने घ्या. मी अशी पण लोक बघितलीत की जी लोक माझ्याकडे येतात, सर मी 1 वर्ष बिलकुल पैसे घेणार नाहीये कारण टॅक्स लागेल, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स लागेल, एक्झिट लोड लागेल. मग त्यांना प्रश्न विचारतो की तुमच्याकडे 1 वर्षासाठी पैसे आहेत का? नाही सर, आम्ही मॅनेज करून घेऊ. मग ते 1 वर्ष पोट दाबून राहतात. म्हणजे काय की त्यांच्या एक्सपेन्सेस आहेत ते हातातोंडापाशी, म्हणजे हँड टू माउथ म्हणतो ना आपण, तसं राहतात. इट इज व्हेरी बॅड. पैशांचा उपभोग घ्यायला शिका. जस्ट बिकॉज काहीतरी वाचवण्यासाठी मी आज मजा करणार नाहीये, दॅट इज नॉट गुड. मनी वेल्थ क्रिएशन ही प्रोसेस आहे, ही जर्नी तुम्ही एन्जॉय करा. जेव्हा तुम्ही जर्नी एन्जॉय करता ना, त्या पैसे पण खूप पीसफुली बनतात. मेजॉरिटी लोकांच्या लाईफमध्ये पैसे येत नाहीत कारण ते स्वतः पीसफुल नसतात, ती जर्नी एन्जॉय करत नाहीत. मी किती लोकांना बघतो, 50,000 रुपये, 1 लाख रुपये, परवा एक क्लायंट आला, 1 लाख रुपये इन्कम आहे, 20-22 रुपये रेंट भरतो, 10,000 रुपये मध्ये घर चालवतो आणि 70,000ची SIP करतो. मी म्हटलं एन्जॉय कधी करणार लाईफ? नाही सर, 7 वर्ष मी ठरवलंय मी एन्जॉय नाही करायचं. वय वर्ष 34. मी म्हटलं 34 + 7 41ला तुझ्याकडे समजा 1.5-2 करोड रुपये आले देवाच्या कृपेने, पण यू हॅव लॉस्ट आउट ऑन अ गोल्डन डेज ऑफ युअर लाईफ. डोंट डू दॅट. 70,000ची जी 50,000 SIP कर, ते 20,000 रुपये स्वतःसाठी स्पेंड कर. जेव्हा मी स्पेंड पण करतोय, मी इन्व्हेस्ट पण करतोय, दोन्ही समतोल साधतोय ना, त्यावेळेला आतमधून एक आवाज येतो की युअर इन द राईट पाथ. पण मी प्रत्येक खर्च करताना मला असं वाटतं की नाही, हा खर्च नाही करायचा, मला SIP करायचे. हा ना खर्च नको, मला ना म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकायचे. दिस इज व्हेरी रॉंग. 100% तुमच्या ॲपेटाईट नुसारच तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, पण पोट मारून नाही. प्रत्येक गोष्टीला त्याची जागा असते आणि ती तुम्हाला त्या वेळी करायचीच असते. 42-43 वर्षी पैसे झाले आणि यू हॅव लॉस्ट आउट ऑन अ पिरियड की ज्याला मजा करायचे दिवस होते, ते मजाच नाही केले, तर पैशाला व्हॅल्यू काय? डोंट डू दॅट. खूप लोकांना मी बघतो, डोंट डू दॅट. मी 2016ला SIP करायला सुरुवात केली. मी आय यूज टू सेव्ह 70% ऑफ माय इन्कम, पण 30% मध्ये मी लाईफस्टाईल कॉम्प्रोमाइज नाही केली. येस, मी माझ्या मित्रांना क्लब्सला जायला नाही बोललो, दॅट वॉज अनयुज्युअल लाईफस्टाईल. मी ते नाही म्हणायचो. जिथे मला असं वाटायचं की 15-16 हजार रुपये बिल होईल, मी तिथे जायचो नाही. 4-4, 5-5 हजार कॉन्ट्रीब्युशन, तिथे मी जायचो नाही. बट आय मेड शुअर की माझ्याकडे चांगली कार आहे, मी माझ्या वाईफ बरोबर वेकेशन्स घेतोय. मी अशा गोष्टींना कधी टाळा लावला नाही जेणेकरून बायको मला नंतर बोलेल की तू त्यावेळेला खर्च नाही केले, आता या पैशाला मी बघून चाटू का? नो, दिस शुड नॉट हॅपन. मी माझी लाईफ पण जगलो, मी हे सगळ्यांना सांगतो, मी लाईफ पण जगलो आणि साईड बाय साईड वेल्थ क्रिएशन केली. आणि 10 वर्ष ट्रस्ट मी कसे निघून गेले कळलं पण नाही. एव्हरीवन विथ मी, सगळ्यांना रेझोनेट होतंय मी काय सांगतोय? आय होप मी काय सांगतोय ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतंय. ओके, सो आपण 2 गोष्टी आता बघितल्या. आयडियल मंथली पेन्शन किती घेतलं पाहिजे, दुसरं मंथली पेन्शन सेम इयरमध्ये म्हणजे सेम नेक्स्ट मंथला चालू केलं पाहिजे का 1 वर्ष थांबून 365 डेज नंतर इन्व्हेस्ट केले पाहिजेत, हे आपण 2 प्रश्न बघितले. आता तिसरा प्रश्न येतो की टॅक्सेशन. लोकांना इन्व्हेस्ट करण्याच्या आधी सर मला टॅक्स किती लागेल, मला टॅक्स कमी लागला पाहिजे, ह्यावर खूप लोकांना टेन्शन असतं. तुम्ही भारतामध्ये कुठली ॲसेट क्लास घेतली, कुठल्याही ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट केलं
तर तुम्हाला जेव्हा तो ऍसेट क्लास आपण विकतो तेव्हा टॅक्स तर लागणारच आहे. म्युच्युअल फंडची एक खासियत आहे की जोपर्यंत तुम्ही विकत नाही देर इज नो टॅक्सेशन इन स्पाइट ऑफ बिंग 100% लिक्विड. म्हणजे काय, पैसे कधीही काढू शकतो. जोपर्यंत मी पैसे काढत नाही तोपर्यंत मला टॅक्स लागत नाही. आता म्युच्युअल फंड्समध्ये समजा मी 50 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि मी महिन्याला 35,000 विड्रॉल घेतोय. तर 35,000 इंटू 12 मंथ्स म्हणजे 4,20,000 जे आहे याला इन्कम पकडलं जात नाही. ओके, बरेच लोकांना असं वाटतं की समजा माझं इन्कम टोटल 15 लाख रुपये, इथून 4 लाख आले तर 15 + 4 मला 19 लाखावर टॅक्स येणार. नो, जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड्स मधनं मंथली इन्कम घेता, SWP घेता, त्याला कॅपिटल गेन्स असं पकडलं जातं. तर जेव्हा तुम्ही कॅपिटल गेन्स सेक्शन खाली ज्या वेळेला फाईल करता टॅक्सेस त्यावेळेला तुम्हाला टॅक्सेस खूप कमी लागतात. आज मी तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल दाखवणार आहे की एका व्यक्तीने इन्व्हेस्ट केले, ते मंथली पेन्शन घेतोय, तर तुम्हाला टॅक्स किती लागणार आहे. एव्हरीवन विथ मी, सगळे माझ्या बरोबर आहेत? परफेक्ट. आपण डायरेक्ट एक्झाम्पलच बघूया, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. पहिले टॅक्स कसा कॅल्क्युलेट होतो ते आपण बघूया. ओके, आय होप सगळ्यांना दिसतंय. या कॉलमची गरज नाही ऍक्च्युली. ठीक आहे, जाऊ दे. सगळ्यांना दिसतंय? एक मिनिट मी चेक करतो. थोडं मोठं करू आपण. ओके, एव्हरीवन विथ मी. तुम्हाला मी लाईव्ह टॅक्सेस कसे कॅल्क्युलेट करतायत हे सांगणार आहे. एवढं डीप मध्ये फ्री मध्ये कोणीही आजच्या जगात शिकवत नाही जे मी तुम्हाला शिकवतोय. मला एकदम मी सांगेन. ओके, सगळ्यांना दिसतंय? एक मिनिट मी कमेंट सेक्शन ऑन करतो. सगळं विजिबल आहे ना? ओके, दिसतंय ना? परफेक्ट, ठीक. कमेंट सेक्शन ऑन करायची गरज नाही आहे. ओके, थोडंसं अजून मोठं करतो. ओके, ग्रेट. ओके, सो मी एक एक्झाम्पल घेतोय. 1 जानेवारी 2015 25 लाख रुपये एका फंडमध्ये इन्व्हेस्ट केले. त्यावेळेला त्याची NAV होती 90 रुपये 40 पैसे. त्यावेळेला 90 रुपये 40 पैशाप्रमाणे 25 लाखासाठी 27,000 युनिट्स त्याला अलॉट झाले. मी परत रिपीट करतो. 1 जानेवारी 2015 25 लाख रुपये गुंतवले एका फंडमध्ये. NAV होती 90 रुपये 40 पैसे. 27,000 युनिट्स बाय झाले. 27,654 युनिट्स बाय झाले. आता मी जसं सांगितलं तुम्हाला की 1 लाख जेव्हा मी इन्व्हेस्ट करतो त्यावेळेला 700 रुपये हे तुम्ही मंथली इन्कम घेतलं पाहिजे. ज्यावेळेला मी 25 लाख जर इन्व्हेस्ट करतो तर मी किती घेतले पाहिजेत? 17,500 रुपये. मी इन्व्हेस्ट केल्या नेक्स्ट महिन्याला पासनं मी 17,500 विड्रॉ करतोय. सगळ्यांना दिसतंय? एव्हरी मंथ इररेस्पेक्टिव्ह ऑफ मार्केट कंडिशन मी 17,500 विड्रॉ करतोय. आता मी 17,500 विड्रॉ करतोय म्हणजे मी करस्पॉन्डिंग तेवढे युनिट्स विड्रॉ करतोय. मी परत रिपीट करतो. 25 लाख रुपये मी गुंतवले. 25 लाख गुंतवल्यावर मी 17,500 विड्रॉ करतो. 17,500 विड्रॉ करतो म्हणजे काय? मी त्या वेळेला जेवढी NAV चालू आहे, NAV चालू असताना माझे करस्पॉन्डिंग युनिट्स विड्रॉ करतो. आता जेव्हा आपण युनिट्स विड्रॉ करतो त्या लोकांना असा प्रश्न पडतो की एंडला माझे युनिट्स 0 झाले तर काय? त्याच्यावर मी एंडला तुम्हाला सांगेन. आता आपण टॅक्सेशन बघूया. ओके,
आता जसं मी मगाशी सांगितलं की 17,500 साठी पहिल्या महिन्यात 191 युनिट्स विड्रॉ झालेले. ओके, आता 191 युनिट्स विड्रॉ झालेले, तर आपल्याला जसं मी मगाशी बोललो की वर्षभरात मी जेवढे विड्रॉ करतो त्याच्यावर जो कॅपिटल गेन्स येतो त्याच्यावर आपल्याला टॅक्स भरायचा आहे. आता कॅपिटल गेनसाठी हा कॉलम बघा जिथे लिहिलेलं आहे कॅपिटल गेन ऑर लॉस. कॅपिटल गेन ऑर लॉस कसा कॅल्क्युलेट होतो? ज्या वेळेला दुसऱ्या महिन्यात युनिट्स विड्रॉ होतात त्यावेळेला या एनएव्ही मधला डिफरन्स इनटू युनिट्स म्हणजे हा कॅपिटल गेन्स असतो. मी परत रिपीट करतो, टॅक्सेशन कसं कॅल्क्युलेट होतं हे मी तुम्हाला सांगतोय. दुसऱ्या महिन्यात ज्या वेळेला युनिट्स विड्रॉ करतो म्हणजे रिडम्पशन 100% होते. रिडम्पशन झालं तर तुम्हाला टॅक्स भरायचा आहे. मी ज्या वेळेला 191 युनिट्स विड्रॉ करतो त्यावेळेला करस्पॉन्डिंग कॅपिटल गेन्स कसं येतं, तर ती एनएव्ही जी आहे एनएव्ही मधला डिफरन्स इनटू नंबर ऑफ युनिट्स म्हणजे तुम्हाला हा 181 प्रॉफिट होतो. हाच प्रॉफिट मी टोटल 12 महिन्यांचा कॅल्क्युलेट केला. तुम्ही बघू शकता 12 महिन्याचा मी कॅल्क्युलेट केला. मला पहिल्या वर्षाला प्रॉफिट होतो 2291. आता हे आहे 2015, त्यावेळेला 15% हा टॅक्स होता. 15% टॅक्स म्हणजे 343 रुपये पहिल्या वर्षाला टॅक्स भरायचा आहे. मी 17,500 गुणिले 12 महिने विड्रॉ केले म्हणजे साधारण 96 मी 2,20,000 रुपये विड्रॉ केले आणि मी फक्त 343 रुपये टॅक्स भरला. कळते सगळ्यांना? एक मिनिट मी कमेंट सेक्शन ऑन करतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. लोकांना टॅक्सेशन कळत नाही. मी टॅक्सेशन एकदम डीप मध्ये जाऊन सांगतोय. सगळ्यांना कळतंय? आय एम मेकिंग इट व्हेरी क्लिअर फॉर एव्हरीवन. फर्स्ट टाइम परत 500च्या वर लोक गेलेली. आय एम व्हेरी हॅपी. तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा इन्स्टा लाईव्ह जॉईन करायला. एवढं सोप्या भाषेत फ्री मध्ये कोणी शिकवत नाही. सगळ्यांना कळते? फाइंडिंग इट इंटरेस्टिंग. आता हा जो पहिल्या वर्षाचा प्रॉफिट आहे मी तसाच दुसऱ्या वर्षाचा पण बघितला. दुसऱ्या वर्षाचा गेन झाला 14,986. आता फर्स्ट इयरला जेव्हा तुम्ही रिडीम करता त्यावेळेला तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स लागतो. 1 वर्षानंतर जेव्हा तुम्ही रिडीम करता तेव्हा तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन्स लागतो. लॉंग टर्म कॅपिटल गेन्स 1.25 लाख प्रॉफिट पर्यंत फ्री असतात म्हणजे एक्झेम्प्ट असतात. तुम्हाला टॅक्स किती लागला? 0. तिसऱ्या वर्षी थर्ड इयरला मी गेन कॅल्क्युलेट केला तो आला 51,769. टॅक्स आला 0. भाईसाब मी 3 वर्ष 17,500 नियमित महिन्याला रिडीम करतोय. मला पहिले 3 वर्ष टॅक्स किती आला? 350 रुपये. मला कळत नाही तुम्ही का SWP करत नाही. हेच तुम्ही कुठल्या दुसऱ्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट केले, तुम्ही जर मंथली इन्कम घेतलं तर तुमच्या इन्कम मध्ये ऍड होतं, तुमचं इन्कम इन्फ्लेट होतं आणि तुम्हाला इन्कम टॅक्स प्रमाणे तुम्हाला टॅक्स भरायला लागतो. याच्यासारखा टॅक्स एफिशियंट ऑप्शनच नाहीये. मी सांगून तुम्हाला मी सांगून लोकांना थकलोय. 3 वर्ष, 4थं वर्ष, 4 वर्ष झाले. 4 वर्षाचा प्रॉफिट मध्ये 60,621 अगेन टॅक्स फ्री. पहिले 4 वर्षामध्ये पहिल्या वर्षी फक्त 340 रुपये टॅक्स लागला. त्यानंतर कॉन्झिक्युटिव्ह 3 वर्ष टॅक्स किती लागला? 0. एव्हरीवन विथ मी? मी एवढा कळकळीने तेच सांगतो. तुमच्याकडे 50 लाख, 1 करोड, 5 करोड, 10 करोड आहेत. तुम्ही जेवढं विड्रॉ करता त्याच्या अगेन्स्ट टॅक्स खूप कमी लागतो. व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. आता लोकांना दुसरा प्रश्न पडतो. ओके, सो हा जो कॉलम आहे करंट व्हॅल्यू, हा जो कॉलम आहे हा कॉलम काय सांगतो की मी विड्रॉ केल्यानंतर माझी कॅपिटलची मी 25 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेत, 17,500 रुपये विड्रॉ करतोय. 17,500 रुपये विड्रॉ केल्यानंतर माझी प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे हा करंट व्हॅल्यू हा कॉलम सांगतो. ओके,
तुम्ही बघू शकता करंट व्हॅल्यू हा 25 लाखाचे झालेत 21 लाख रुपये ज्याला 2016 आलं. 2016ला तुम्ही बघू शकता एक वर्षाने 25 लाखाचे झालेले 21,70,000. असं बरेच लोकांचं लास्ट इयरला झालं, ज्यांनी पैसे इन्व्हेस्ट केले, मंथली इन्कम घेत आहेत आणि त्यांनी कॅपिटल कमी बघितली साधारण फेब्रुवारी मार्च मध्ये. सेम इथे पण झालंय. त्यानंतर परत कॅपिटल वाढली, तुम्ही बघू शकता कॅपिटल परत 25 लाख झाली. आता 2020ला सगळ्यात मोठा फॉल आला, आपण तेव्हा बघू. 2020च्या आधी जानेवारीमध्ये 25 लाखाचे झालेले परत 25,64,000. म्हणजे खरं बघायला गेलं तर 5 वर्षात मंथली इन्कम तर येत आहे, पण मनासारखी कॅपिटलची वाढ काही झाली नाहीये. मनासारखी कॅपिटलची वाढ काही झाली नाही. आणि त्यानंतर आला कोविड. कोविडमध्ये 25 लाखाचे झाले 19,80,000. पण ह्याची मजा काय आहे ना, 25 लाखाचे झाले 19 लाख, पण मला दर महिन्याला 17,500 येतच होते. म्हणून तुम्ही माझ्या रील्समध्ये मी सांगतो ते ऐकत असाल, इररेस्पेक्टिव्ह ऑफ मार्केट कंडिशन्स तुम्हाला मंथली पेन्शन येणार आहे. तुम्ही 25 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 17,500 इररेस्पेक्टिव्ह मार्केट वर आहे का मार्केट खाली आहे, तुम्हाला हे एका दिवशी बँकेत हे क्रेडिट होणारच आहे. तुम्ही 50 लाख रुपये गुंतवले तर 35,000 येणार आहे. तुम्ही 1 करोड गुंतवले तर तुम्ही साधारण 70,000 घेऊ शकता. तुम्ही 10 करोड घेतले तर तुम्ही 7 लाख रुपये महिन्याला पेन्शन घेऊ शकता. मित्रांनो, SWP इज अ व्हेरी पॉवरफुल कॉन्सेप्ट. ज्याला कळली त्याचा लाईफ चेंज होऊन गेलं. ट्रस्ट मी, 2022-23ला माझ्या क्लायंट बद्दल आम्ही क्लायंटशी डिस्कस करताना प्युअर SWP वर 10 वर्षाचा गोल सेट केला, जिथे 10-15 करोड अचीव्ह करायचे. इट इज व्हेरी इझिली अचिव्हेबल जर तुम्ही चांगले पैसे इन्व्हेस्ट करू शकलात तर. आणि ट्रस्ट मी, 10-15 करोड तुमच्याकडे झाले, तुम्हाला 8-10 लाख रुपये पेन्शन आलं, तुम्हीच नाही तर तुमचे पुढचे जनरेशन्स पण सेट होऊन जात आहेत. कारण लाईफ टाईम पेन्शन येतं. तुम्ही उपभोगा, तुमचे पुढचे मुलं उपभोगतील, पूर्ण जनरेशन मजा करेल पैशांची. अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ हॅव्हिंग अ राईट मेंटॉर. एक मेंटॉर तुमची लाईफ चेंज करू शकतो, हे मी नेहमी सांगत असतो. मला असे कमीत कमी 300-400 क्लायंट्स माहिती आहेत. एक आमच्याबरोबर कॉल झाल्यानंतर पूर्ण म्युच्युअल फंड्स बघायचा पूर्ण दृष्टिकोन चेंज झाला. आता तुम्ही बघाल 25 लाखाचे झाले 19 लाख, परत 25 लाखाचे झाले 26 लाख साधारण 2021ला. म्हणजे 6 वर्षांनी माझी परत मुद्दलीच्या वर अमाऊंट गेली. आता मी फास्ट फॉरवर्ड करतो, आज 10 वर्षांनी 25 लाखाचे झालेत 46 लॅक्स. दिस इज इम्पॉर्टंट. आतापर्यंत 48 लॅक्स टोटल मंथली इन्कम घेतलं. मी परत रिपीट करतो, 25 लाख रुपये गुंतवले, 10 वर्षात 50 लाख रुपये मी मंथली इन्कम घेतलं. 50 लाख रुपये मंथली, 48 लॅक्स आहेत, मी त्याला 50 लाख म्हणालो. 50 लाख मंथली इन्कम घेऊन पण माझे 25 लाखाचे झाले 46 लाख. बॉस, और जिंदगी में क्या चाहिए? एव्हरीवन गेटिंग माय पॉइंट? एक मेंटॉर कॅन चेंज युअर कंप्लीट जनरेशन. हे तुम्ही तुमच्यासाठी नाही करत आहे इन्व्हेस्ट, तुम्ही येणाऱ्या पुढच्या जनरेशनसाठी पण करा. ट्रस्ट मी, मला माहिती आहे माझा 2016-17 पर्यंतचा लाईफ, मला माहिती आहे माझा आत्ताचा लाईफ. दुसरी गोष्ट, इमेन्स हॅपीनेस येतो, मला मिळतात. आय हॅव नो वर्ड्स. ज्या लोक मला येऊन सांगतात तुझ्यामुळे म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट केले, आज लाईफ चेंज झाली. दॅट वन डिसिजन ऑफ इन्व्हेस्टिंग इन म्युच्युअल फंड्स completely change their life. It is very important. मी अजून एक एक्झाम्पल घेतलंय. सेम 25 लाख रुपये गुंतवले, 2022 डेट घेतली फक्त इथे. 2022ला गुंतवले 25 लाख रुपये, 17,500 रुपये विड्रॉल घेतली. आज 25 लाखाचे झालेत 32 लाख रुपये. मी आतापर्यंत विड्रॉल घेतली आहे 15 लाख रुपये. 2022 पासून 2 व्हेरिएबल डेट्स घेतल्या जस्ट असंच टाइमपाससाठी. 25 लाख रुपये गुंतवले 2022ला. 3 वर्षात मी आज टोटल विड्रॉल केले 15 लाख रुपये.
तरी 25 लाखाचे झाले 32 lakhs. Isn't it interesting? कोण पैसे देतं एवढे आपल्याला? मी एक नेहमी सगळ्यांना सांगत असतो की तुम्हाला स्मार्ट वर्क करण्याची खूप गरज आहे. आजच्या काळात स्मार्ट वर्कच पैसा बनवून देतं. मी 20 तास 22 तास काम केलं म्हणजे मला खूप पैसे येणार आहेत. दॅट इज नॉट हाऊ इट इज. ते गेले ते दिवस. तुम्हाला इथून काम करणं आणि इथून तुम्हाला इन्व्हेस्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. एव्हरीवन विथ मी. काही डाऊट्स असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये विचारा. मी कमेंट सेक्शन 2 मिनिटं ऑन करतो. काही डाऊट्स आहेत? वैशाली मॅडम, भीती वाटते म्हणूनच यू नीड अ मेंटॉर इन युअर लाईफ. मी जेव्हा एकटा जिम करायचो त्यावेळेला मला डेडलिफ्ट 10 किलो उचलायला पण मला कसं तरी वाटायचं. आज माझा जेव्हा ट्रेनर आहे, मेंटॉर आहे, ऍडवायझर आहे, मी 100 100 किलो सहज उचलतो. कारण त्याला तो तज्ञ आहे. तो मला सांगतो कसा फॉर्म पाहिजे, कसं मी वाकलं पाहिजे, कसं लिफ्ट केलं पाहिजे. किती % विड्रॉ केले पाहिजेत? साधारण 8.4 to 8.5% इयरली मॅक्झिमम. मिनिमम अमाऊंट ऑफ इन्व्हेस्टमेंट साधारण आय गेस 1.25 लाख ते 1.5 लाख इन्व्हेस्टमेंट गरजेची आहे. मी प्रुडंट म्हणून एका कंपनीशी करतो. माझं टायअप आहे. कोणाला आमची कन्सल्टेशन हवी असेल तर कमेंट सेक्शन मध्ये अपॉइंटमेंट लिहून पाठवा. तुम्हाला माझी टीम तुम्हाला गुगल फॉर्म DM होईल. तुम्ही माझं कन्सल्टेशन घेऊ शकाल. एकत्र काम करू, जनरेशनल वेल्थ करू. पूनम, SIP सेफ है क्या सर? अजून कधी तुम्ही सेफ्टीच्या बाहेर पडाल? कधीच पैसे बनणार नाहीत तुमचे. थँक्यू व्हेरी मच प्रकाश मोरे सर. थँक्यू. ओके, आपण पुढे जाऊ. विल नॉट डेव्हिएट फ्रॉम द टॉपिक. ओके ओके, आपण कुठे होतो? SWP टॅक्सेशन. ओके, सो मगाशी मी एक तुम्हाला जो एक्झाम्पल दिलेलं, ओके, याचं एक्झाम्पल होतं जे मी मगाशी सांगत होतो तुम्हाला की 80 लाख रुपये ज्या वेळेला. ओके, आपण परत कमेंट सेक्शन ऑफ करू. आपण एंड ऑफ द सेशन तुमचे डाऊट्स, अपॉइंटमेंट वगैरे सगळं घेऊ. डोंट वरी. मी जसं सांगितलं की 80 लाख रुपये ज्याला आपण गुंतवले एका क्लायंटचे, 13 लाख रुपये आले, त्याचं मी लाईव्ह एक एक्झाम्पल घेतलंय. ओके, लाईव्ह एक्झाम्पल आहे. 2023-24 मध्ये तुम्ही बघू शकता 74,000 शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स आलेत. लॉंग टर्म 0 आहे. तर मी त्याच्यावर टॅक्स कॅल्क्युलेट केला तो त्याला पहिल्या वर्षाला आला 11,125,000. विड्रॉ किती केलेले? 5.5 लाख. 5.5 लाखामध्ये एवढा टॅक्स आला, कम्प्लिटली फाईन. दुसऱ्या वर्षी त्याने किती विड्रॉ केले? 6 लाख. हे बघा, इथे पण करतायत बघा. सेल्स प्रोसीड 5.5 लाख आहे. मंथली पेन्शनच्या रूपात त्याच्या घरी 5.5 लाख रुपये गेले. इथे 6 लाख रुपये गेले. नॉर्मल लॉंग टर्म कॅपिटल गेन्स किती आला? 1.72 लॅक्स. एक्झेम्पशन आहे 1.25. टोटल त्या वर्षी टॅक्स लागला 5,805. टोटल 2 वर्षात टॅक्स किती भरला? 16,980. भाईसाहेब, 2 वर्षात त्याने पहिल्या वर्षी 5.5 लाख विड्रॉ केले, दुसऱ्या वर्षी 6 लाख केले. म्हणजे 11.5 लाख रुपये मंथली पेन्शन म्हणून गेलं. आणि टॅक्स किती बसलाय? 16,500. 17,000 प्लस 80 लाखाचे आज झालेत 1,05,00,000. मी लिहून दाखवतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला कळेल. 80 लाख रुपये गुंतवले. 80 लाखाचे 2 वर्षात झाले 1.05 crores. म्हणजे इथे प्रिन्सिपल ऍप्रिसिएशन झालंय 25 lakhs. म्हणजे हा त्याचा प्रॉफिट आहे.
प्लस त्याने टोटल विड्रॉवल पहिल्या वर्षी केली, फर्स्ट इयरला 5.5 lakhs, सेकंड इयरला केली 6 lakhs, म्हणजे टोटल केली किती 11.5 lakhs. टॅक्स किती भरला 17,000 रुपये. मॅजिकल आहे. 80 लाखाचे झाले 1.05 crores, 25 लाख प्रॉफिट. घरी गेले 11.5 लाख, टॅक्स भरला 17,000. मॅजिकल आहे, मॅजिकल. एव्हरीवन गेटिंग माय पॉइंट. किती इम्पॉर्टंट आहे लाईफ मध्ये हे समजणं. सगळ्यांना ग्रॅव्हिटी कळतीये याची. परफेक्ट. ओके. तर नेक्स्ट माझा होतं की 1 crore फ्लॅट घेतला पाहिजे का? व्हॉट इज बेनिफिशियल, अ 1 crore फ्लॅट ऑन रेंट और 1 crore इन म्युच्युअल फंड्स? जेव्हा तुम्ही रेंटवर देता, साधारण 1 crore फ्लॅट तुम्हाला 25,000 रुपये रेंट देतो. ओके. पण त्याच्यात तुम्हाला मंथली मेंटेनन्स चार्जेस येतात 3,000 ते 4,000 रुपये. लिक्विडिटी नाहीये, पार्शल विड्रॉल अलाउड नाहीये. ऍप्रिसिएशन तर घंटा रिअल इस्टेट होत नाही आता. मला आठवतच नाही गेल्या 7-8 वर्षात 10-15% प्रॉपर्टीजच्या पेक्षा कुठल्याही प्रॉपर्टीज ऍप्रिशिएट झाल्या. पण तेच 1 crore म्युच्युअल फंड्स मध्ये टाकले, SWP घेतलं, तर 25,000च्या ऐवजी 70,000 रुपये तुम्हाला पेन्शन मिळेल. नो मेंटेनन्स चार्जेस, व्हेरी लिक्विड. 80 लाखाचे 1 crore 5 लाख झाले. मला त्याने उद्या फोन केला की राहुल मला 5 लाख रुपये हवेत, इमर्जन्सी आहे. उद्या मी रिडीम केले, 2 दिवसात त्या बँकेत पैसे आले. काय, इट इज व्हेरी लिक्विड. पॉवर, पैसा उपभोगणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. पार्शल विड्रॉल इज अलाउड. मी मगाशी बोललो 1 crore 5 लाख पूर्ण पण विड्रॉ करू शकतो, 5 लाख विड्रॉ करू शकतो, 50 लाख विड्रॉ, त्याच्यावर आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. व्हेरी हाय अप्रिसिएशन. अजून तर 5 वर्ष पण झाले नाहीये, तरी पण 80 लाखाचे झाले 1 crore 5 लाख. प्लस घरी पेन्शन दर महिन्याला इररेस्पेक्टिव्ह ऑफ मार्केट कंडिशन पैसे येत आहेत. दिस इज द पॉवर ऑफ म्युच्युअल फंड्स. टेन्शन नाहीये, पण त्यासाठी राईट ऍडवायझर इम्पॉर्टंट आहे. तो व्यक्ती ज्याला रिटायर झाला, फर्स्ट थिंग रिटायर झाल्यानंतर नेक्स्ट डे ऑफिसमध्ये आलेले की राहुल माझ्याकडे एवढे एवढे पैसे येणार आहेत, एवढं मंथली इन्कम हवंय, काय केलं पाहिजे? आम्ही रोडमॅप डिझाईन केला. काही पैसे आम्ही इमर्जन्सी फंड म्हणून बाजूला ठेवले, कारण मुलाचं शिक्षण, लग्न आहे. बाकी पैसे SWP में इन्व्हेस्ट केले. 50,000 रुपये महिन्याला येतात. लाईफ इज सॉर्टेड ना. दिस इज म्युच्युअल फंड, दिस इज मेंटरशिप. हे खूप इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये, आणि हेच मेजॉरिटी लोक मिस करतात. काय होतं ना, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. लोक माझे रील बघतात, मग लोक मोटिवेट होतात की ना इन्व्हेस्ट केले पाहिजेत. मग ते विचार करतात डायरेक्ट मध्ये करू का रेग्युलर मध्ये करू. डायरेक्ट मध्ये केलं तर मला लेस NAVs मिळतील. मला 20 वर्ष इन्व्हेस्टेड राहिलो तर मला बेटर रिटर्न्स मिळतील. आणि ते खूप ओव्हर थिंकिंग करत बसतात. रेग्युलर मध्ये आला, गोल्स डिझाईन केले, गोल्स डिसाइड केले, प्लॅन ऑफ ऍक्शन आला, इन्व्हेस्टमेंट झाली, इयरली रिव्ह्यू झाला. व्हेरी सॉर्टेड, व्हेरी सॉर्टेड. ज्या वेळेला तुम्ही मोठमोठे असं वाटतं आपल्याला की आपण स्वतः इन्व्हेस्ट करून स्वतः रिटर्न्स घेऊ शकतो, पैसे ना मॅनेज केलेले नाहीत आपण प्रामुख्याने. तर आपण ज्याला पैसे मॅनेज केले नाहीत, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही या प्लॅन ऑफ ऍक्शनने जा. जर तुम्ही या प्लॅन ऑफ ऍक्शनने जाता त्यावेळेला तुमची इन्व्हेस्टमेंट भेटल्यापासून 1 महिन्यात सगळी होऊन जाते. स्ट्रक्चर्ड प्रोसेस होते. ही लोक डिसाइडच करत बसतात. 5 वर्षानंतर मग आमच्याकडे येतात की त्यावेळेला करायला पाहिजे होते.
पण ते 5 वर्ष ज्याला जातात ना ते कधीच भरून नाही निघत. खूप इम्पॉर्टंट आहे. आमची कन्सल्टेशन तुम्हाला हवं असेल आणि रेग्युलर प्लॅन थ्रू इन्व्हेस्ट करायचं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये अपॉइंटमेंट लिहा. तुम्हाला गुगल फॉर्म डीएम होईल, गुगल फॉर्म भरा. माझी टीम तुम्हाला पहिले 1-on-1 सेशनसाठी कॉल करेल. काही डाऊट्स असतील तरी तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला तुमचे डाऊट सॉल्व्ह करायला मी आता आहे. मला जे काही डाऊट्स आहे तुम्ही विचारू शकता. मला ना असे लोक हवेत जे स्वतःला खरंच असं वाटतं, आतून वाटतं की मला राहुल कुलकर्णीवर काम करायचंय, लॉंग टर्म रिलेशनशिप ठेवायची आणि पैसे बनवायचे. शॉर्ट टर्म वाले लोक नको आहेत मला. अशी लोक हवी आहेत जी खरंच स्ट्रक्चर्ड आहेत, मला पण मजा येते काम करायला, आणि त्यांचे पैसे वाढतील, त्यांचे पैसे वाढतील तेव्हा माझे पण पैसे वाढतील, मला पण आनंदी मला पण खूप आनंद होईल. विड्रॉल अमाऊंटवर टॅक्स लागतो का? इतका वेळ तर तेच तर सांगत होतो. गौरांग, आय हॅव फिल्ड द फॉर्म बट नॉट गेट अ रिप्लाय. असं होणारच नाही. फॉर्म मी बरेच जण मला मेसेज करतात, आम्ही खूप वेळा फॉर्म भरला, मी प्रत्येकाला स्क्रीनशॉट पाठवला की तुमचे नंबर आमच्या CRM मध्ये रजिस्टर्ड नाहीये. आत्ताच्या घडीला माझ्याकडनं तुम्हाला कॉल जात नाही असं होऊच शकत नाही. तुम्ही परत फॉर्म भरा, काहीतरी तुमच्या सिस्टीम मध्ये एरर आहे. माझ्याकडे फॉर्म मध्ये नंबर आला, 100% तुम्हाला कॉल जाणार आहे. लमसम पण करू शकता, SWP SIP पण करू शकता. डिपेंड करतं तुमची रिस्क प्रोफाईल काय, तुम्हाला कसं करायचं आहे. डिरेक्ट ऑफिस अपॉइंटमेंट नाही का? नो, इट इज ऑलवेज थ्रू अ प्रोसेस. पहिला फॉर्म, टीम लीडर टीमशी बोला. प्रोसेस तुम्हाला मी सांगतो. पहिले गुगल फॉर्म भरा, माझी टीम तुम्हाला कॉल करेल. टीम मेजरली सगळे तुमचे डाऊट सॉल्व्ह करतील, तुम्हाला प्लॅन पण देतील. तुम्ही खूप फायनान्सेस मध्ये अडकला आहात, लोन्स आहेत तुमचे, तर माझ्यावर 1-to-1 सेशन होईल. किंवा तुमची अमाऊंट खूप मोठी आहे तर तुमचं 1-on-1 सेशन माझ्या बरोबर होईल, ऑफिसमध्ये होईल किंवा ऑनलाईन होईल, जे काही आहे, आणि मग इन्व्हेस्टमेंट होईल. मेजरली लोकांचं मी बघतो 5,000, 10,000, 15,000, 25,000, 50,000 SIP करायची आहे. माझी त्यासाठी गरज नाहीये. मी नेहमी म्हणतो की लोक जे फायनान्शियली स्टक आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी माझी एनर्जी जास्त लावायचा प्रयत्न करतो. SWP अमाऊंट केलेली SIP करू शकतो इंद्रजित, काही प्रॉब्लेम नाहीये. माझी टीम ज्याला तुम्हाला अपॉइंटमेंट देत नाही तेव्हा माझ्या टीमला असं नसतं की माझी अपॉइंटमेंट द्यायची नसते. माझ्या अपॉइंटमेंट्स बरेच आठवडे आधी बुक्ड असतात म्हणून हा इश्यू असतो. ऍडव्हेंचरस निश, मी कुठल्याही फंड बद्दल काहीच बोलणार नाहीये कारण इट इज व्हेरी पर्सन स्पेसिफिक. तुम्ही कसे चार्जेस घेता? ओके, बरेच जण हा प्रश्न असतो. अपफ्रंट मी चार्ज काहीच घेत नाही, 0. जे काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, AMC pays us, AMC आम्हाला पे करते साधारण 0.7 to 0.8%. हे इयरली चार्जेस असतात. हे एक्सपेन्स रेशो मध्ये असतात, एक्सपेन्स रेशो मधनं मला मिळतात. आणि मला आवडतं, मी हे खुलेआम सांगतो मला किती मिळतात पैसे, बिकॉज जेवढे पैसे आम्ही तुमचे बनवून देतो त्याच्या पर्सेंटेज मध्ये आम्हाला काहीच मिळत नाही, त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काहीच मिळत नाही. 25 लाखावर साधारण 17,500. आता तर मी उदाहरण घेतलं. ओके, अजून काही डाऊट्स? आमचे अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर फॉर्म भरा, गुगल फॉर्म भरा, अपॉइंटमेंट लिहा, गुगल फॉर्म भरा, टीमशी बोला.
दादा SIP चांगली की FD? ऑलवेज SIP. टर्म इन्शुरन्स पॉलिसी सजेस्ट करा. मी माझ्या प्रत्येक इन्शुरन्सच्या रीलमध्ये डायरेक्ट टीम मेंबरचा नंबर दिलाय. डायरेक्ट कॉल करा, ती तुम्हाला सजेस्ट करेल. कॅन यू एक्सप्लेन सेक्शन 54F? नॉट आत्ता नाही, आत्ता काही सांगणार नाही मी. पोर्टफोलिओवर कंट्रोल तुमचा ॲज वेल ॲज माझा पण असतो. मार्क SWP कोणी केली पाहिजे? ज्यांना पैशाची गरज आहे. युलिप प्लॅन्स बिलकुल नाही घेतले पाहिजे. आय एम योगेश, थँक्यू व्हेरी मच. ऑनबोर्ड केलाय, दॅट्स अ ग्रेट थिंग. माझं पुण्यामध्ये कोथरूडला ऑफिस आहे. युलिप प्लॅन की म्युच्युअल फंड? ऑलवेज म्युच्युअल फंड्स. डिरेक्ट स्टॉक घेतले तर आपली एवढं डोक्याची झेप नाहीये की आपण स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवू शकू. लास्ट 2-3 वर्षात ज्यांनी पैसे बनवलेत, 99% लोकांनी फ्लूकमध्ये बनवलेत. सस्टेनेबल नाहीये. ओके, थँक्यू व्हेरी मच. मजा आली. तुम्ही सगळे आलात. आज फर्स्ट टाइम 550 लोक लाईव्हवर होती. नेक्स्ट वेनसडेला परत आपण सेम टाइम न्यू सब्जेक्ट घेऊन येऊ. कुठल्याही रीलला तुम्ही अपॉइंटमेंट लिहिलं तर माझा गुगल फॉर्म येईल. कुठल्याही पोस्टला तुम्ही क्लिक केलं, सेव्ह केलं तरी माझा गुगल फॉर्म येईल. गुगल फॉर्म भरा, कन्सल्टेशन घ्या. ट्रस्ट मी, म्युच्युअल फंड हॅज द पॉवर टू चेंज युअर लाईफ. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.